साप्ताहिक विधिमंडळ समालोचन आता आपण ऐकणार आहात. सुरुवातीला विधानसभेचं साप्ताहिक समालोचन. विधिमंडळाच्या सन 2023च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधानसभेत राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर चर्चा झाली. या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी उत्तर दिलं. यावेळी राज्य विधिमंडळाच्या कामकाजाच्या सुरुवातीला वंदे मातरम शिवाय राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा वाजवण्यात आलं. त्यामुळे हे अधिवेशन ऐतिहासिक ठरलं. शोकप्रस्तावात विद्यमान सभागृहाचे सदस्य चिंचवडचे लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त करण्यात आल्या आणि याच सत्रात गुरुवारी चिंचवडच्या रिक्त जागेवर जगताप यांच्या धर्मपत्नी अश्विनी जगताप यांचा पोटनिवडणुकीत विजय झाला. हे देखील प्रथमतः पाहायला मिळालं. त्यासाठी देखील हे सत्र वेगळं असल्याचं दिसून आलं. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत जाऊन मागणी करण्याचं आश्वासन दिल्यानं मराठी राजभाषा दिनी सुरू झालेल्या सत्राची सुरुवात सकारात्मक झाल्याचं पाहायला मिळालं. वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय सत्राच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सादर केलेल्या सन 2022-23च्या 6,383 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या हे देखील या सत्राचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिल्याच दिवशी विधानसभेत चालणाऱ्या कामकाजातील शिस्त आणि व्यवस्थापन यामधील वैगुण्यांवर बोट ठेवत सभागृहात सदस्यांकडून मांडले जाणारे प्रश्न, कपात सूचना आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या आश्वासनांची कार्यवाही केली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. दुसऱ्याच दिवशी विरोधकांनी विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास 11 वाजता सुरू होताच तो रहित करून स्थगन प्रस्ताव सादर करत कांदा पिकाचा हमीभाव आणि निर्यात बंदीच्या मुद्द्यावर आग्रहीपणे चर्चेची मागणी केली. त्यावेळी काही वेळ घोषणेमुळे कामकाजात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यावेळी कांद्याला भाव द्यावा, निर्यात वाढवण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाफेडकडून कांदा खरेदी सुरू केल्याचं सांगून जिथं कांदा खरेदी सुरू झाली नाही तिथंही ती सुरू करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्यात आला. त्यात पुणे शहरात भिडेवाड्याच्या जागेवर सावित्रीबाई फुले यांचं स्मारक उभारण्याबाबत चेतन तुपे आणि अन्य सदस्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी रेडी रेकनर आणि बाजारभाव कितीही असेल तरी स्थानिक भाडेकरूंचं पुनर्वसन करून स्मारकाची जागा रिक्त करून घेतली जाईल. तसंच या ठिकाणी स्मारकाच्या कामाला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली. लक्षवेधी सूचनांच्या कामकाजात कुष्ठरोग्यांच्या प्रश्नावरून आरोग्यमंत्री विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण करत आरोग्यमंत्र्यांना धारेवर धरलं. उत्तरं देताना आरोग्यमंत्र्यांची दमछाक झाल्यानंतर शिंदे सरसावल्याचं चित्र दिसून आलं. कुष्ठरोग्यांच्या प्रश्नी धोरण ठरवण्यासाठी सचिव पातळीवर समिती गठीत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पत्रकार वारिसे यांच्या हत्या प्रकरणी अतुल भातखळकर आणि अन्य सदस्यांची लक्षवेधी होती. रत्नागिरीमधील पत्रकार शशिकांत वारिसे खून प्रकरणी कोणताही राजकीय दबाव येऊ देणार नाही, पोलीस महासंचालकांना सूचना देऊ आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती केली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरच्या लक्षवेधी सूचनेवर जाहीर केलं. लक्षवेधीनंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाच्या चर्चेला भाजपाचे अतुल भातखळकर यांनी केली. राज्यपालांच्या अभिभाषणात शेतकऱ्यांच्या थेट मदतीचा उल्लेख असल्याबाबत त्यांनी भाष्य केलं. संजय कुटे यांनी चर्चेत भाग घेताना राज्य सरकारच्या 7 महिन्यात घेतलेल्या निर्णयांचं राज्यपालांकडून कौतुक करण्यात आल्याचं सांगितलं. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दाओसला मुख्यमंत्री परदेशी गुंतवणूक आणायला खासगी विमानानं गेले होते, त्यासाठी 40 कोटींहून अधिक खर्च झाला, पण प्रत्यक्षात राज्यातील कंपन्यांनीच गुंतवणूक केली, मग त्या कंपन्या परदेशी असल्याचे का दाखवलं, एवढा खर्च झाला त्याचा हिशेब द्या अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. पवार म्हणाले की या सरकारच्या काळात एकही मोठा उद्योग राज्यात आला नाही. पंतप्रधान मोदी मोठे प्रकल्प राज्याला देणार होते, त्याचं काय झालं असे सवाल त्यांनी उपस्थित केले. राज्यातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून नोकर भरतीचा एक कालबद्ध कार्यक्रम राबवावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. विधानसभेत सत्राच्या तिसऱ्या दिवशी 1 मार्च रोजी दिवसभराचं कामकाज राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह विधानाविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यासाठी भाजपा शिवसेना सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं सातत्यानं कामकाज खंडित झाल्यानं गाजलं.
अखेर या प्रश्नावर अध्यक्षांनी वस्तुस्थिती तपासून पाहून 8 मार्च रोजी निर्णय देण्याची घोषणा करत दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. 2 मार्च 2023 रोजी अर्थसंकल्पीय सत्राच्या पहिल्या सप्ताहातील चौथ्या दिवशी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. सन 2023-24 या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चा पूर्ण करत वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनियोजन विधेयक देखील सादर करून मंजुरी घेतली. याशिवाय वीज देयकांची शेतकऱ्यांची 46,000 कोटी रुपयांची थकबाकी या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला जाब विचारत ही थकबाकी माफ करण्याची मागणी अमान्य झाल्यानं सभात्याग केला. प्रश्नोत्तरानंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे दिलेल्या मुद्द्याचा उल्लेख केला. स्थगन प्रस्ताव पुरवणी मागण्यांवर चर्चा असल्यानं दालनात नाकारण्यात आल्याचं अध्यक्षांनी सांगितलं. मात्र कांद्याच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल याबाबत समिती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विचार करत आहे. त्याबाबत तातडीनं कांदा खरेदी सुरू करण्यात आली असून नाफेडसह केंद्रीय वखार महामंडळामार्फत खरेदी केंद्र बाजार समित्यांमध्येही सुरू करण्यात येत आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी यावेळी राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या थकीत देयकांच्या प्रकरणात राज्य सरकारकडून अधिवेशनानंतर वीज जोडण्या तोडण्याचे आदेश देण्यात आल्याचं सांगितलं. याबाबत सदस्यांची माहिती चुकीची असल्याचं ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. याबाबत अशा प्रकारे सूचना कोणत्याही आदेशात देण्यात आली नाही. यावेळी राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक झाले. विजेच्या दरवाढीचा प्रस्ताव देण्यात आल्याचं सांगत त्यांनी त्यावर आग्रही भूमिका घेत विजेच्या 46,000 कोटींच्या शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी ही थकबाकी माफ करण्याची मागणी केली. या मागणीसाठी सरकारकडून प्रतिसाद देण्यात आला नसल्यानं विरोधी पक्षांकडून सभात्याग करण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातील शेवटच्या दिवशीच्या कामकाजाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. याशिवाय विशेष सत्रात करण्यात आलेली लक्षवेधी सूचनांवरील कामकाज प्रश्नोत्तरं, पुरवणी मागण्यांना चर्चारोध न दिलेली मान्यता आणि विनियोजन विधेयकाला मंजुरी तसंच विधेयकांचं कामकाज ही शेवटच्या दिवसाची ठळक वैशिष्ट्य सांगता येतील. विधानसभेचं साप्ताहिक समालोचन आत्ताच आपण ऐकलं. याचं लेखन किशोर आपटे यांनी केलं होतं. वाचक स्वर प्रज्ञा जांभेकर यांचा होता. आता ऐकूया विधान परिषदेचं साप्ताहिक समालोचन. सोमवार 27 फेब्रुवारी रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर दुपारी 12च्या सुमाराला विधान परिषदेत वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताच्या गायनानं सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली. उपसभापती नीलम गोरे यांनी कामकाज पुकारल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदस्य विक्रम काळे, सुधाकर आडबाले, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि धीरज लिंगाडे या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. यानंतर भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. भाजपाचे राम शिंदे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं, तर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्ष 2022-23च्या पुरवणी मागण्या सभागृहासमोर सादर केल्या. पुरवणी मागण्या सादर झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही ठरवल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला. मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य लोकशाहीला घातक असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील सरकार महाराष्ट्रद्रोही असल्याचं सांगत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला होता. मात्र यासाठी विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी देशद्रोही संबोधलं. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी विरोधकांनी केली. आपल्या मागण्यांसाठी विरोधकांनी विधान परिषदेत सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत उतरून निषेध करत घोषणाबाजी सुरू केली.
मुख्यमंत्री सभागृहात नाहीत. ते सभागृहात येतील तेव्हा विरोधकांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित करावा, असं संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या घोषणाबाजीतच विरोधकांना सांगितलं. मात्र या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही. त्यांनी घोषणाबाजी चालूच ठेवली. दरम्यान या घोषणाबाजीतच तालिका सभापतींच्या नावांची घोषणा करण्यात आली. विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, जयंत आजगावकर यांची तालिका सभापती म्हणून नेमणूक करण्यात आल्याचं उपसभापती नीलम गोरे यांनी जाहीर केलं. विद्यमान विधानसभा सदस्य लक्ष्मण जगताप, माजी विधान परिषद सदस्य जयप्रकाश छाजेड, सुमंत गायकवाड यांच्या निधनाबद्दल उपसभापती गोरे यांनी शोकप्रस्ताव मांडला. सभागृहातील सदस्यांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहिली. या आदरांजलीनं शोकप्रस्ताव संमत करण्यात आला. शोकप्रस्तावानंतर सभागृहाचं सोमवारच्या दिवसभराचं कामकाज तहकूब करण्यात आलं. मंगळवारी दुपारी सभागृहाचं कामकाज सुरू होताच विरोधकांकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला. कांदा आणि कापूस उत्पादकांप्रमाणेच धान, हरभरा आणि द्राक्ष उत्पादकांची स्थिती अतिशय वाईट आहे. शेतमालाचे दर कोसळले असताना सरकारनं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याची टीका त्यांनी केली. या शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीनं सोडवण्यासाठी नियम 289 अन्वये सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी दानवे यांनी केली. बुधवारी सकाळच्या सत्रात सभागृहाची बैठक भरली. यावेळी लक्षवेधी सूचनांवर चर्चा घेण्यात आली. तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिलं. गुरुवारी सकाळच्या सत्रातील विशेष बैठकीनं विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रातील या बैठकीत राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल अभिनंदनाच्या प्रस्तावावर राम शिंदे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, रणजितसिंग मोहिते पाटील आदी सदस्यांची भाषणं झाली. राज्यपालांच्या अभिभाषणात सरकारची ध्येयधोरणं प्रतीत झालेली नाहीत असं सांगत हे अभिभाषण महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या हिताचं नाही अशी टीका करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केली. सकाळच्या सत्राची वेळ संपल्यानं चर्चा अपुरी राहिली. राज्यात दिवसेंदिवस कौटुंबिक वादांची संख्या वाढत असून कौटुंबिक न्यायालयांची अधिक गरज लक्षात घेऊन राज्यात आणखी 41 न्यायालयांची स्थापना करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उद्धव ठाकरे गटाचे विलास पोतनीस यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. प्रश्नोत्तराच्या तासानंतर माजी विधान परिषद सदस्य दिवाकर पांडे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडून श्रद्धांजली वाहण्यात आली. मध्यंतरानंतर सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झालं. मात्र सभागृहात मंत्री नसल्यामुळे कामकाज दोनदा 10-10 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा सभागृहात झाली. सुनील शिंदे, अभिजित वंजारी, निलय नाईक, अरुण लाड, रमेशदादा पाटील, जयंत आजगावकर, नरेंद्र दराडे, सुधाकर आडबाले, मनीषा कायंदे, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, आमशा पाडवी, अनिकेत तटकरे, राजेश राठोड, अमोल मिटकरी, धीरज लिंगाडे, प्रवीण पोटे पाटील, उमा खापरे आदी सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. ही चर्चा पूर्ण झाली. यानंतर पुरवणी मागण्यांना सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या भाषणानं यावरील चर्चा सुरू झाली. शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता सभागृहाचं पहिल्या आठवड्याचं कामकाज थांबवण्यात आलं. बुधवार 8 मार्च रोजी दुपारी 12 वाजता सभागृहाच्या दुसऱ्या आठवड्यातील कामकाजाला सुरुवात होईल.